मंठा तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा विना क्रमांकाचा टेम्पो मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या पथकाने सरहद वडगाव पाटीवर पकडला। ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली। पूर्णा नदीपात्रात पाणी असल्यामुळे अवैध वाळूचा धंदा करणाऱ्यांची अडचण झाल्याचेही दिसत असले तरी त्यांनी त्यातही पर्याय शोधले आहे। ट्रॅक्टरला सहाय्याने किनीद्वारे पाण्यातून अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक केली जात आहे। ट्रॅक्टरच्या सहाय्याने सार्वजनिक ठिकाणी आणून जेसीबीच्या सहाय्याने टेम्पोने विक्री करण्याचा गोरखधंदा चालू आहे। महसूल प्रशासनाने कमी मनुष्यबळ आणि पोलीस प्रशासनाची वाळू चोरांवर असलेली मेहरबानी सर्वश्रुत आहे। दोन्ही प्रशासनात नसलेला समन्वय वाळू चोरांच्या पथ्यावर पडत असून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत असल्याने नुकसान पडत आहे। सद्यस्थितीत आणि परिस्थितीत विदर्भातही काही टेम्पो आणि पूर्णा नदीपात्रा शेजारील गावातील टेम्पो पूर्णाच्या नदीच्या वाळूला जिंतूर, वाशिम, बुलढाणा, हिंगोली या जिल्ह्यात सोन्याचा भाव मिळत असल्याने तालुक्यात एकही घाटांचा लिलाव नसताना देखील ही येथील वाळूची तस्करी थांबत नाही। अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी 24 तास बैठे पथकाची नियुक्ती केली तर बऱ्यापैकी आळा बसेल। पूर्णा पाटीवर एक पथक आणि दिंडी उसवद मंठा मार्गावर फिरणारे पथक महसूल प्रशासनाकडून नियुक्त होणे गरजेचे आहे। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाया सुरू आहेत। काही ठिकाणी वाळू चोरीचे खबरे पाळत ठेवत असल्याने अडचणी येत आहेत, तरी सुद्धा कारवाया सुरू आहे। यापेक्षा मोठ्या धडक कारवाया पूर्णा नदीपात्रात जाऊन करणार असल्याचे संकेत मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी दिले। गाव माझा न्यूजकरिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।